नमस्कार मित्रांनो. आपण 1 जूनच्या परीक्षेसाठी आता कंप्लीट तयार आहात. तयार झालेले आहात. काही गोष्टी राहिल्या असल्या तरी तयार झालेले आहात, असं स्वतःला आता डिक्लेअर करण्याची वेळ आलेली आहे. आज मी तुम्हाला परीक्षेला जाता-जाता काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायला आलेलो नाहीये. शेवटच्या टप्प्यात काय करावं, हे पण बोलण्यासाठी आलो नाही. पेपरमध्ये नेमकं काय करायचंय, तेही सांगण्यासाठी आलो नाही. महत्त्वाच्या 1-2-4 गोष्टी शेअर करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. पहिलं तर आत्ता तुम्हाला कुणीही काहीही सांगू द्या, काही पण सांगू द्या. तुम्ही शेवटी तेच करणार आहात, जे तुम्ही नेहमी करत आलेले आहात. एक पर्याय. शेवटी तुमच्यासोबत तेच होणार आहे, जे आयोगाने ठरवलंय. दुसरा पर्याय. तिसरा पर्याय, तुम्ही तेच करणार आहात, जे तुम्ही आत्ता ठरवलेलं आहे 1 तारखेच्या परीक्षेसाठी. ह्यापैकी कुठला रूल तुम्हाला लागू होतो, हे तुम्ही आता समजून गेलेला आहात. तुम्ही ठरवलंय, की 1 जूनसाठी काय-काय करायचंय, कसं-कसं करायचंय, कशा पद्धतीने करायचंय. तर मित्रांनो तेच करा. आज, आत्ता, उद्या कुणी काही सांगत असलं, तरी तुम्ही तेच लक्षात ठेवा, जे तुम्हाला करायचं ठरलेलं आहे. कारण तुम्ही गेल्या 6 महिने, 7 महिने, वर्ष, दीड वर्षात काय करायचं होतं ठरवलेलं आहे. काय चुका होतात ते माहिती आहे. शेवटच्या टप्प्यात काय करायला पाहिजे, नाही पाहिजे हे माहिती आहे. तर तेच करा. आता काही स्ट्रॅटेजी बदलू नका. स्टेट पेपर कुठून स्टार्ट करा, कुठं एंड करा. हे तुम्ही नेहमी जसा पेपर सॉल्व्ह केलाय तसाच करा. आता भले तुमच्या मनामध्ये कितीही भीती वाटू द्या. आज मी बोलल्यामुळे किंवा इतर कोणीही शिक्षक बोलल्यामुळे तुम्हाला कितीही चांगलं किंवा समाधान वाटत असलं किंवा काही गोष्टी बदलाव्यासं वाटत असल्या, तरी बदलू नका आहे. कारण शेवटी हा तुमचा मूलमंत्र आहे. हा आधारस्तंभ आहे, की जी गोष्ट आत्तापर्यंत तुम्ही अनुभवांती तयार केलेली आहे. मला माहिती आहे, की आज आत्ता असं वाटतंय, की आपण खरंच पास होऊ का? आपला पेपर सोपा जाईल का? लास्ट गट बचं मेरिट 62ला आलंय. मग आता हे 65ला जाईल का? मला पास होणं किती जरुरी आहे तुम्हाला माहिती आहे का? माझी आर्थिक कंडिशन कशी आहे माहिती आहे का? माझ्या घरच्यांना किती अपेक्षा आहेत तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का माझं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स किती चांगलं आहे. मग सायन्सने धोका दिला तर, मॅथने धोका दिला तर, टाईम कमी पडला तर, मिस्टेक्स झाल्या तर, हा अटेम्प्ट गेला तर, पुन्हा 1 वर्ष कसं शक्य आहे? मला पास होण्याशिवाय पर्याय नाही. असे हजार प्रश्न तुमच्या मनामध्ये खच्चून चालू आहेत. पण या कोणत्या प्रश्नाचं उत्तर आत्ता शोधण्याची वेळ नाही. नाही उत्तर तुम्हाला मिळणार आहे. एकच उत्तर आहे. बस जो वेळ आहे, तो वेळ सस्टेन करा. जे समोर दिसतंय ते वाचत राहा, बघत राहा. मूल्यांकन करू नका. स्वतःचं अवमूल्यन करू नका. ओव्हर थिंकिंग पण करू नका. लेस कॉन्फिडन्स पण होऊ नका. ह्या पेपरचं एक महत्त्वाचं सूत्र आहे. ते म्हणजे या आयोगाच्या पेपर प्रती तुम्ही अभ्यास करताना अटॅच होऊन अभ्यास करायला पाहिजे, जे तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे. पण पेपर सोडवताना पेपरला थोडंसं इमोशनली डिटॅच होऊन सॉल्व्ह करता आला, तर हा पेपर खूप उत्तमरित्या तुम्ही सोडवू शकता. कारण पेपरमध्ये तुम्ही जर अटॅच झालात खूप जास्त, तर तुमच्यावर इमोशनल प्रभाव जास्त व्हायला लागतो. याचं उत्तर मी हाच का देऊ? चुकला तर? हे बरोबरच यायला पाहिजे. माझा विषय होता तो राज्यघटनेचा. पैकीच्या पैकी मला यायला पाहिजे. हा इमोशनल अटॅचमेंटचा पार्ट खूप जास्त प्रेशराईज करायला लागतो एक्झाममध्ये. त्यामुळे टाईमची पण वाट लागते आणि आपण ओव्हर थिंकिंगमध्ये नको ते आन्सर मार्क करायला लागतो. त्यामुळे डिटॅच राहायचा प्रयत्न करा. डिटॅचमेंट म्हणजे काय? जसे आपले वडील आपल्या घरी असतात. आपल्यासोबत त्यांचं खूप मोठं अटॅचमेंट असतं. पण ते ना कधी दाखवतात, ना ते कधी सांगतात. आईकडून ते अटॅचमेंट दिसतं. पण वडिलांकडं ते डिटॅचमेंट दिसतं. वडील आपल्याला असं वाटतं, की ते काही अटॅच आहेत की नाही आहेत. पण ते दाखवत असतात, की मला काही फरक पडत नाही. मला काही वाटत नाही. त्यामुळे वडिलांना अटॅचमेंट नाही असं वाटायला लागतं. पण ती दिसत नसते. अगदी तसं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला वाटलं पाहिजे, की मला काही फरक नाही पडत. मी एवढा निश्चिंत, निवांत आहे, निर्भीड आहे, की मी पेपर आरामात हँडल करेन. बस हँडल करा. हे सिच्युएशनचा पेपर आहे. जर हे पाठांतराचा असता, तर कुणालाही पेपर जमला असता. ही परीक्षा 1 तासाची ठेवली आहे जाणीवपूर्वक. जे 1 तासात वाचणं हे खूप मोठं आव्हानात्मक आहे.
65 नाही 70 पडतात, पण एका तासात सॉल्व्ह करणं डिफिकल्ट असतं. त्यामुळे तुम्ही या पेपरला खूप जास्त आता इथून पुढे 24 तासामध्ये इमोशनली हावी होऊ देऊ नका आहे. तुमच्या विचारांचा गोंधळ त्याच्यावर टाकू नका. एवढं सांगा, आजपर्यंत आपण केलंय, काहीतरी केलंय, चांगलं केलंय. आता आता त्याच्याबद्दल पूर्वग्रह न ठेवता पेपरला निश्चिंत जा. अगदी मुक्त मनानं जा. कॉलेजला वही फिरवत जसं काही कार्यकर्ते सेंटरला पोहोचलेले असतात, अगदी तसं निश्चिंत जा. फक्त बस स्ट्रॅटेजिकली जा. वन डे बिफोर 5-6 वाजता अभ्यास बंद करा. रेग्युलर झोप घ्या. सकाळी अनेक गप्पा मारू नका. खूप लोकांशी चर्चा करू नका. अनेक लोकांच्या माध्यमातून फोनवर शुभेच्छा वगैरे घेण्याच्या भानगडीत पडू नका. कुणाशी वाद घालू नका. वेळेवर अर्धा तास, पाऊण तास पोहोचा. सगळं साहित्य वन डे बिफोर व्यवस्थित काढून ठेवा आणि बस शांत राहा. नो स्पेशल ॲक्टिव्हिटीज. त्याला म्हणतो ना आपण जसं टेस्ट सिरीजला जातो, अगदी त्याप्रमाणे निश्चिंत राहा. पेपर इझी असणार आहे, ग्रुप सीचा आहे. पण म्हणून तुमच्या मनात एक भीती यायला लागेल, की मग सीचा पेपर आहे, सोपा असेल, तर मेरिट अजून जास्त जाईल का? तर तुलना करू नका. ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा आणि त्याचं मेरिट या माध्यमातून बराच तफावत नेहमीच राहत असते. त्यामुळे पेपर सोपा असेल म्हणून जास्त अटेम्प्ट करू, मेरिट जास्त लागेल म्हणून जास्त अटेम्प्ट करू, ह्या इमोशनल प्रेशरमध्ये पण राहू नका आहे. मेरिट आणि अटेम्प्ट काहीच ठरवू नका आहे. अटेम्प्ट मी तुम्हाला किती म्हणलं, की नाही 80 प्लस करा आणि तिथं 85 येत असलं तर तुम्ही घरी 80 करून येणार का? नाही. तुम्हाला मी भरे म्हणलं 92 अटेम्प्ट करा. तुम्हाला येतच नसतील तर कशाला तुम्ही 90च्या पुढे जाल? तर अटेम्प्ट डिसाईड नाही आहे. अटेम्प्टचा सिंपल फॉर्म्युला आहे. जे 100% येत नाही आयुष्यात कधी वाचला नाही, त्याला हात नका लावू. दुसरं, वाचल्यासारखं वाटतंय, पण कन्फर्म उत्तर नाही. सेकंड राउंडमध्ये त्याला सोडू नका, अटेम्प्ट करा. आणि फर्स्ट राउंडमध्ये आपले आपले विषय शोधून शोधून मारा. तुमचे 7 विषयापैकी 3 ते 4 विषय मजबूत तुमचे विषय आहेत. गेल्याबरोबर पेपरमध्ये ते कुठे आहेत बघा. त्यांच्यावरती अटॅक करा. तुमचे किमान 3 तरी विषय जे कॉन्फिडन्शियल आहेत. काय इकडं-तिकडं विचार नका करू. इमिडिएटली अगोदर त्या 3 विषयाला शोधा. भले ते प्रश्न क्रमांक 52 पासून पुढे असेल. 52 ला कुठे आहे बघा आणि ते सलग 2-3 विषय घ्या. आणि 20-30 मिनिटाच्या आत ते सॉल्व्ह करा. पण मित्रांनो, हा सगळा खेळ पहिला आहे सायकॉलॉजीचा, दुसरा आहे कॉन्फिडन्सचा आणि तिसरा आहे टाइम मॅनेजमेंटचा. सायकॉलॉजी आता बदलू शकत नाही, बदलायच्या भानगडी पडू नका. कॉन्फिडन्स हातानं वाट लावून घेऊ नका आणि वाट लावणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहू नका. आणि तिसरं, टाइम मॅनेजमेंटचं काम आजपर्यंत तुम्ही केलेलं आहे. आता त्याच्याबद्दल विशेष काही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. जे तुम्ही करत आहात आतापर्यंत, जे केलेलं आहे त्याप्रमाणे ते करा. तुम्ही ठरवलंय 15 मिनिटं मॅथ रिझनिंगसाठी, तर 15 मिनिटं ठेवा. मग देन तुमच्या हातात राहतात ते 45 मिनिट. त्या 45 मिनिटमध्ये बाकी विषयाचं जे काही तुमचं प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग करा. स्टार्ट, एंड कुठल्या सब्जेक्टपासून करायचं ते करा. पण तिथं रँडम स्टार्ट टू एंड जे वाटतंय त्याप्रमाणे पेपर अटेम्प्ट करू नका. गरज आहे ते थोडंसं कूल डाऊन, पॉझिटिव्ह येणं, स्टेप बाय स्टेप पुढे सरकण्याची. ज्याप्रमाणे तुम्ही पुढे सरकाल तसे तुम्हाला आउटपुट मिळतील. पेपर रीड होणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पेपर कम्प्लीट रीड होणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पेपरमध्ये काय काय चुका होऊ शकतात त्याच्या रिलेटेड मी 100 मुद्द्यांची एक PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे. ती जरूर एक वेळेस बघा. रणांगणातल्या रणनीती या नावाने त्याच्यात नेहमी परीक्षेत ज्या चुका होतात त्याच्या बारकाव्याने एक एक मुद्द्याला मी टच करायचा प्रयत्न केलाय. त्या PDF ला एक बार रीड करा. ज्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली त्या चुका टाळण्याचा ऑप्शन आत्ताच राहील आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला अर्धा तास खूप पुरेसा आहे. तेवढं शेवटच्या टप्प्यात आपण बघायला हरकत नाही. पण या पेपरबद्दल आता खूप काही प्लॅनिंग आणि थिंकिंग करू नका आणि बस निश्चिंत जा. पेपर मध्ये आपण पास होतो की फेल होतो याचा काही मनात गोंधळ विचार येऊ देऊ नका. ह्या गोष्टी तुमच्या हातात तिळमात्र नाही आहेत. एकच गोष्ट आणि लास्ट महत्वाची, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ती लक्षात ठेवा. ते म्हणजे तुमचा पेपर 100 क्वेश्चनचा वाचून झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये 100 क्वेश्चन वाचून झाले पाहिजे आणि ॲन अन ॲव्हरेज तुम्ही 80-85 प्लसच अटेम्प्ट केला पाहिजे. 20-25 चुकतात, निगेटिव्ह करून तुम्हाला 60च्या झोनमध्ये यायला पाहिजे. याप्रमाणे आपण रीड करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही रीड केलात म्हणजे अटेम्प्ट करता आणि यासाठी जे टाइम मॅनेजमेंटचं सूत्र आहे ते फॉलो करायचा प्रयत्न करा. भावनेच्या आहारात जाऊन एखाद्या विषयावर खूप जास्त वेळ वाचत बसला, एखाद्या विषयावर खूप कमी केअरलेसली घेतलंय, असं होऊ देऊ नका. स्वतःला ठरवून टाका की 20 मिनिटं 30 क्वेश्चन, 20 मिनिटं 30 क्वेश्चन, 20 मिनिटं 30 क्वेश्चन.
60 मिनिटं आहेत, 90 क्वेश्चन अटेम्प्ट होतात. आपला हा बेंचमार्क अवरेज आहे. हा एक फॉर्म्युला होऊ शकतो. अदरवाईज 30 मिनिटं, 20 मिनिटं, 10 मिनिटं हा फॉर्म्युला होऊ शकतो. पहिल्या 30 मिनिटात आपले 60 प्रश्न, नंतरच्या 20 मिनिटात आपले 30 प्रश्न जे अवघड आहेत आणि नंतरच्या 10 मिनिटात 10 प्रश्न. जसं तुम्हाला बेटर वाटतंय त्याप्रमाणे करा. पण रूल स्वतःचा बेंचमार्क ठेवा आणि त्याला फॉलो करा आणि त्या लिमिट टाईमच्या आत पेपर कसा सॉल्व्ह करता येईल याच्याबद्दलचा प्रयत्न करा. हातून कुठल्याही प्रकारच्या चुका होऊ देऊ नका. मन लावून प्रॉपर पेपर वाचा. फोकस राहा. वन डे बिफोर चांगली झोप झाली आणि सकाळी कुठल्याही चलबिचल विचाराच्या गोंधळामध्ये न जाता शांतपणे पेपरला गेलात की पेपर तुमचा अतिशय उत्तम जाईल. पेपर मध्ये सब्जेक्ट वाईज तुमची चॉईस ठेवा. ज्या विषयापासून ती सब्जेक्ट अटेम्प्ट करणं गरजेचं आहे त्याप्रमाणेच करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स मेंटेन राहील आणि टाइम मॅनेजमेंटला सर्वात महत्वाची प्रायोरिटी ठेवा. कारण तुमचा सब्जेक्ट चॉईस झाला की कुठून स्टार्ट करायचं आहे, हे अगोदर 3, नंतर ते 2, हे नंतर 2, देन हाफ काम डन. दुसरं टाइम, किती वेळामध्ये किती वेळामध्ये किती वेळामध्ये किती प्रश्न सॉल्व्ह करायचे, ते टाइम झोन फॉलो करा. तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. आणि ह्या 2 गोष्टी लेफ्ट अँड राईट फॉलो करताना बस ह्याला डोक्यात ठिकाणावर ठेवा. ह्याला ओव्हर थिंकिंग करू देऊ नका. ह्याच्यावर याचा ओव्हररूल होऊ देऊ नका. मनाचं बुद्धीवर राज्य निर्माण होऊ देऊ नका. ह्याला जागेवर राहू द्या. ह्याला काम करू द्या. ह्यानी काम केलं गेले 6 महिने. ह्याला रिकॉल करायचं आहे. ह्याला सगळं आठवतंय. ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि जे वाटतंय त्याच्यावर मार्क करा. अधिक ओव्हर थिंकिंग करून दुसरीकडे गोंधळ करत जाऊ नका. अनेकांना पेपर पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर उत्तरपत्रिकेवर मार्क करायची सवय असते. त्यांनी शेवटच्या 10-15 मिनिटात अलर्ट राहा, जेणेकरून इकडे पेपर खूप होईल आणि नंतर अटेम्प्ट करायचा गोंधळ वाढून जाईल. असं होऊ देऊ नका. पण तुमच्या सर्वांचा अभ्यास खूप छान झालेला आहे. तुम्ही खूप पॉझिटिव्ह या पेपरला फेस करा. मला विश्वास आहे की तुमचा अटेम्प्ट आणि तुमची तयारी आणि तुमचा रिझल्ट सगळा पॉझिटिव्ह असेल. मी तुम्हाला अधिक गायडन्स इथं आज करणं योग्य नाही. तुम्हाला जे सांगणं आवश्यक होतं त्याबद्दलचे मोलाचे 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केलाय. जे झेपलंय, जे झेपलंय, तुम्हाला जे आवडलंय, जे जमतंय ते फॉलो करायचा प्रयत्न करा. बाकी सोडून द्या आणि निश्चिंत राहा. तुमच्या सर्वांना पॅरा इन्स्टिट्यूट आणि मी माझ्याकडून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक यू.